त्या दिवशी आलेल्या त्या महापुराचीच ही गोष्ट. एक रात्र, 25 मिनिटं आणि 25 वर्षांचं स्वप्न पाण्याने गिळून टाकलं. दातखिळे कुटुंबाचं घाम गाळून उभं केलेलं घर, शेत, जनावर सगळं क्षणात वाहून गेलं. ज्या हातांनी आयुष्यभर पिकांना जीव दिला, त्याच हातांनी आज फक्त पाण्याचं थंडगार ओझं उचललं. ही केवळ पुराची कथा नाही, ही एका शेतकरी कुटुंबाची वेदना आहे. निसर्गाने घेतलेली प्रत्येक परीक्षा ही नवी ताकद शिकवून जाते. दातखिळे कुटुंबाच्या अश्रूमध्ये वेदना आहेत, पण त्या अश्रूमध्ये उद्याचे बीजही आहेत. पूर कितीही प्रचंड असो, आशेचा प्रवाह कधीही थांबत नाही. तुमचं पूर्ण नाव, शिक्षण आणि तुमच्या घरात किती लोक आहेत आणि काय काय शिक्षण चालू आहेत, मुलांची मुलींची लग्न झालेली, आणि तुमच्या परिवाराचं एकूण थोडंसं सांगा आम्हाला याच्याबद्दल. घरात माणसं 10 ते 12 माणसं घरात आहेत. शिक्षण 2 मुलं बाहेर आहेत. आणि आपण बाहेर जे कामाला ठेवलेले होते गायींच्या बघण्यासाठी, ती 4 माणसं आहेत. मग ह्याच्या विरुद्ध आज 17-18 माणसं घरात सध्या आहेत. आता तुमचं पूर्ण नाव? विश्वनाथ आत्माराम दातखिळे. शिक्षण आहे 10वी. शेतीच करतो आपण. आपला काय बाहेरला 1 रुपया सुद्धा फोर्स नाही आपल्या. पहिल्यापासून शेतीचीच व्यवसाय स्वीकारलाय तुम्ही? भाऊ बी नावे बी दोघं. किती एकर आहे तुम्हाला शेती? इथं सध्या 10 एकर आहे. दुसरीकडे 2 जागेवर आहे, 4.5 एकर आहे आणि 6.5 एकर आहे. अशी 20 एकर शेती आहे आपली. पण जीवाची शेती एवढीच आहे. दुसरीकडली शेती जी आहे ती कोरडवाहू शेती आहे. आता हा जो सगळा पुराचा अनुभव आहे, तुम्ही गेले 3-4 दिवस सगळ्यांबरोबर तुम्ही या पुराच्या अनुभवाबद्दल सगळ्यांशी बोलताय, तर हेच जे 25 वर्ष तुम्ही जपलेलं श्रम, स्वप्न, हे तुमच्या सोबत तुमच्या लेकराप्रमाणे असलेली तुमची सगळी ही गाई म्हशी ज्या सगळ्या तुमच्या सोबत होत्या, त्या काही मिनिटात वाहून गेल्या. त्यावेळी त्या क्षणी तुमच्या मनात काय भावना होती? त्याच वेळेसची भावना? त्यावेळेस भावना जेवढे सोडता आले तेवढे 4-5 गाया सोडल्या. पुन्हा ही माणसं बचवायच्या मागं लागून. माणसं बचवल्याशिवाय उपयोग फायदा होता काय? पुन्हा समजा काही दिवसांनी आपण ही उभा करू, बरोबर, ही समजा आई वडील, ही दुसरी इतर माणसं ही गेले, पण काय करणार आहेत आपण? थोडस म्हणजे एका मिनिटात सगळं. अशी कोणती गोष्ट होती का जी तुमच्या डोळ्यासमोर होऊन गेली त्याचं सगळ्यात जास्त दुःख झालं? नाही, समोर शेळ्या गेल्या. गोष्ट नाही, सगळ्याच गोष्टी गेल्या. शेळ्या गेल्या समोर, आरडत ओरडत शेळ्या गेल्या. गाय आता पाण्यात, त्यांचं काय त्यांनाच माहिती काय झालं असं. आज ही सांगायसारखी गोष्ट नाही. तुम्ही पहिल्या दिवशी सोमवारी जर सकाळी आला असता का, तुम्ही इतकं सुद्धा मला बोलला नसता. भयानक परिस्थिती होती त्या दिवशी बघायला. खरं बघण्यास शब्दच फुटत नसतं. अहो, ती बघायसारख्याच गोष्टी होत्या. पिक्चर सारखंच कार्यक्रम होता. असं बोलायला नाही बोलायला विषय नव्हताच. पण मी अनेक जेव्हा शेतकऱ्यांशी बोलतो त्यावेळेस त्यांचे काही जनावरं समजा वाहून गेलेले असतात किंवा काही त्यांचं नुकसान झालेलं असतं, पण तुम्ही धीर कसं काय टिकून ठेवला एवढा? म्हणजे तुमच्यात एवढी, म्हणजे अनेक शेतकऱ्यांसाठी तुम्ही खरं तर चांगलं उदाहरण झालंय. तुम्ही एवढ्या म्हणजे धीरानं परत उभं राहायची जिद्द कसं काय तुमच्यात? दुःखाला सहन करायला लय माझ्यापुढे भरपूर ताकद आहे. आनंद काय कोणी सहन करतंय, दुःख सहन करायची लय ताकद आहे आपल्याकडे भरपूर. पण जन्मच माझा दुःखात झालेला आहे. म्हणजे अनेक चढ उतार बघितले लय, ह्याच्यापेक्षा जास्त बघितलेले आहेत. ह्याच्यापेक्षा 2 मी सहन केलेले आहेत. म्हणजे कुठं आपण हारलेलो नाही. हारायचे ही विषय आपल्याकडे नाहीच. दम लागन, वेळ लागन, काही होईल, पण हारत नाही. तुम्हाला फिनिक्स पक्षी माहिती आहे का? फिनिक्स पक्षाबद्दल माहिती आहे का तुम्हाला? नाही हो, काय नाही. फिनिक्स पक्षाचं असं आहे की फिनिक्स पक्षाबद्दलचं म्हणलं जातं की तो स्वतः जळतो एका विशिष्ट टायमिंगला, आणि जळल्यानंतर त्याची राख होते, आणि राखेतनं पुन्हा तो पक्षी पुन्हा उभारी घेतो. म्हणजे त्या पक्षासारखं तुमचं एकदम मला आता बोललेलं वाटलं की फिनिक्स पक्षासारखं तुमचं उदाहरण आहे की पुन्हा तुम्ही उभं राहायची सगळ्यांना म्हणजे ताकद देताय, जिद्द देताय. उभं तर करावंच लागलं. आपलं जीवनच आहे त्याच्यावर. उभं तर करावं. आपल्याला साधन का? आपला काय धंदा आहे का दुसरा? काय नाही. दुसरा काहीच धंदा नाही. 1 रुपयाचा धंदा बाहेरला काय आपल्याला येणार 2 रुपये काय नाही. आपल्या ह्याच्यावरच आहे सर. आज सध्या तुम्हाला सांगतो, मला ही 25 वर्ष लागलं ही कालावधी करायला. समजा घर कुटुंब चालण्यात, शेती बघण्यात, आवक जावक बघण्यात, 2-3 मुलीची लग्न केल्यात. पण लग्न केलेलं काय नाही, 20 मेला लग्न केलेले.
लय दिवसाचा कालावधी नाही. सारं माझं समजा जी करणं, मी शेतीकडे दुर्लक्ष होतं. मुलगा करीत होता, मी समजा गायावरच माझा भर होता. ना बरोबर आहे. या सगळ्या आता समजा मी एकटा काय असं बघत नाही, असं नाही, बाया पोरासही समधी बघत होते. एकट्याने व्हायचं साधन नव्हतं, सगळ्या कुटुंबाने बघितलं. कुटुंबाने बघितलं. मग एक नाही जनावर, 48 जनावर आहे. 48 जनावर. म्हणजे तुम्ही लहानाचे मोठे होताना त्या 48 जनावरांना पण इतकं वर्ष बघितलेलं आहे. केलेलं म्हणजे घरातलं आपण मोठं येतं. म्या चढ उतार भरपूर खाल्लेलं येतं. नाही ती दोंडी आपण भरलेल्या गोष्टी येतात, बाहेरल्या बी कमी जास्तीच्या बी. हे करायचं मला काय वाटलं नाही. पण आज दुःख म्हणजे शेळ्या गेलेल्या समोरासमोर वाहून, गाया जागेवर गेलेल्याच्या ह्याचं दुःख. हे शेड गेले, माझी जमीन वाहून गेली, ह्याचं नाही मला काय. अजून बी काय वाटत नाही. शेण होतं 1-2 लाखाचा जीव असणार. जीव माझं जगण्याचं साधन आहे, ती गेलं. हे मान आज रोजचं माझं 5.5-6 दूध होतं त्याचं. आज यायला काय आहे आज. पण हे उभा करायचं चेष्टाचं काम नाही. चेष्टा नाही. आता काही लोक समजदार म्हणतात, समजा भरपूर होतं ना, भरपूर हाय भरपूर म्हणत नाही मी, नाही कष्ट वाहून गेल्याचं वाहून गेलंय. बरोबर. हे नुकसानी शेती झाली, शेड पडलंय 4 लाखाचं, ह्याचं नाही मला दुःख. ही उभा राहणारी गोष्ट आहे. ही कवा बी उभा करा, पण ही गेलेला जीव माघारी येणार नाही ना. ह्यांना लेकराच्या मोर्च सांभाळलेलं आहे. मी रात्रीच्या 12 वाजता शेण उचल वळलेलं ह्यांच्या कथा आजारी पडतात म्हणून, ह्याचं दुःख आहे मला आज. आणि रोज बी मी 12च्या आसपास झोपतोय मी रोज. आणि सकाळच्याला 5:30, 6, 6:30. ती वेळ कोणती होती जेव्हा तुम्हाला जाणवलं की काहीतरी वेगळं चाललं? कारण नदी तर मागेच दिसते, आणि तुम्हाला असं कधी याच्या आधी अनुभव आलाय का, किंवा एवढं कधी पाणी आलं नाही? कधीच आलं नाही. वडील सुद्धा म्हणतात माझ्या सुद्धा काळात पाणी म्हणजे 100 वर्ष म्हणता येईल का? म्हणजे वडील सुद्धा म्हणतात माझ्या बापाच्या काळात सुद्धा नाही. म्हणजे आम्हाला यायचं साधनच काय आहे. म्हणजे गेल्या कित्येक वर्षानंतर अशी परिस्थिती. ही आईला बोललं माझ्या बापाच्या काळात नाही, मला कुठं चाललंय उठून. जेव्हा मुलाने ओढून काढलं तेव्हा त्यांना लक्षात आलं, आयला खरंच पाणी आलंय. पहिलं कधी जाणवलं तुम्हाला पाणी आलेलं? म्हणजे पहिलं मी पाण्यामुळेच उभा होतो. म्हणजे एवढं होईल वाटलं नव्हतं तुम्हाला? पाणी नेहमी येतंय जातंयच की. पाणी नेहमी येत जात नाही असं नाही, पाणी नेहमी येतंय, पण इतकं कधीच नाही. माझ्या स्वप्नात सुद्धा इतकं नाही म्हणजे आलेलं असं की एक खट्या आलं हो. एक खट्या आलं, एक बी जनावर मी वायाला जाऊन देत नव्हतो. मी बाहेर काढलेले काय जनावर त्यात एक गेलंय तिथं. म्हणजे इतकं पाणी होतं. असं जिमनीवर तुम्हाला सांगतो 5 ते 6 फूट पाणी होतं. आणि 4 तास तुम्हाला सांगतो कमरा इतक्या पाण्यात समधी माणसं मी बचलेत. तास 8 तास नाही, 4 तास. हे आई वडील लहान 2 लेकरं होते, आणि जवळजवळ 17-18 माणसं पाण्यात होतो आम्ही. पण जागा सोडायला साधनच नाही ना. जाता कुठं पाणी चौकून जाता कुठं. बरोबर आहे. आणि मी असं वाचलं की त्यांचं तुम्हाला अंत्यसंस्काराला देखील तुम्हाला ही भेटलं नाही, म्हणजे तेवढा वेळ सुद्धा तुम्हाला भेटला जनावरांच्या अंतरस. बघायसारखी गोष्ट तुम्हाला काहीच बघायला भेटली नाही ह्यातले. तुम्ही स्वतः सुद्धा बघितलं जर असं, तुम्ही सुद्धा मला इतकं प्रश्न विचारलं नसतं, इतकी भयानक होती बा. नाही, आम्हाला फोटो बघूनच इतकं भावनिक वाटलं म्हणून तुम्ही आता शेड मध्ये जाऊन बघा त्यांचं नियोजन काय आहे, आपण केलंय काय. म्हणून मी इथं सकाळ इथंच बसलेलं, मी जागा सोडली. बघू वाटत नसतं. बघू वाटत. 6 महिने काय होतं काय नव्हतं ही सुद्धा माझ्या लक्षात नाही. एक हिस्सा सुद्धा राहिला नाही सगळं बनी. आणि कोणी सुद्धा म्हणणार नाही शेतकरी ह्याच्यापाशी काय नव्हतं म्हणायला. आपलं माझं सामान कुठं 2 रुपये बँकेत नेऊन टाकायचं आणि काय करायचं ही भावनेत नव्हतंच. फक्त आपल्याला भरपूर चांगलं ह्या नीतीनं जगायचं ही भविष्य माझ्यात. मी देवाला सकाळच्याला उठल्यावर म्हणायचं फक्त नीत चांगली दे, मला धनसंपत्ती सुद्धा नको. मी ह्या भावनेतला माणूस आहे. आणि अजून सुद्धा इतकी लोक गेल्यात आल्यात ह्याची सुद्धा आशा नाही आपल्याला. अजून बी बोलतोय मी, जी दिन त्याला घ्यायचं, नाही दिन त्याला सुद्धा वाकडं काय बोलायचं काय गरज आहे. आपल्या कष्टाला आपण आहू दे, आणि देण्याची ताकद आहे आपल्याला अजून बी. तुमच्या बऱ्याच वर्ष लागन, 2 वर्ष लागतात, 4 वर्ष लागतात. जेवढं केलंय तेवढं मी करणारच आहे. उभा राहण्याची परत तुमच्यात हाय हिंमत आहे. उगत तसं करून काय करणार नाही. उग कुणा सगळं 2 रुपये भेटायचे आत मग काहीतरी रडायचं पडायचं, त्या भावनेतलं आपण नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे. त्या भावनेतलं नाही आपण. बरेचसे लोक म्हणतात मला सुद्धा
आयला ही इतकी डिरिंग करतो. डिरिंग केल्याशिवाय मार्गच नाही. आता पर्याय काय, मारायचं का मग? आडबोजूला जायचं आणि कुठं औषध घ्यायचं त्या भावनेतलं नाही. तुम्ही म्हणता धीर कसा सोडला नाही, ह्यांनी धीर सोडला तर माशांनी काय करायचं? बरोबर ही मेन गोष्ट. मेन माणसाने धीर बोलल्यावर काय करायचं? सगळं ह्यांच्यावर जाऊन म्हणे ना. हा मुख्य माणूस सगळं करताच माणूस आहे. हा सोमवारी गेलेली आई आज आली आणि सकाळी येऊन माझ्यापाशी रडाय. मी रडू नको म्हणतो. मी 8-10 दिवसात, महिन्यात 4 महिन्यात विवाह करतो, रडू नको. दुप्पट कष्ट कर. रडल्यावर माझं सुद्धा मला तरी समाधान आहे का या गोष्टी. मस्त मी केले, मागाटल्याने कष्ट केले. पण मी काही एसटी कुठलं नाही, फक्त पान सुपारी तंबाखू ह्याच्या विरुद्ध काय नाही. बिडी नाही, काडी नाही, कुठला गुटखा नाही, तसलं काय नाही. दारू तर विषयच नाही. कुठं बाहेर गेलो, कुठं दाब्यावर जेवलो म्हणून ही सुद्धा नाही आपल्या मनात. गेलोय असंच माघारी येणार. तुम्ही तुमचा गोटा, तुमची जनावरं हा. आणि तुमचं दररोजचा दिनक्रम हा. ह्यात तुमचं पूर्ण आयुष्य 25-30 वर्षापासून ह्यातच तुम्ही गेलेलं. तेव्हा ही पाहुणे ह्यांचा आणि माझा अंतर आहे 100 किलोमीटरचा. बिगवूनच आहे ती. ह्यांच्यापाशी सुद्धा कमी मुक्कामाला गेलं. मी एका महिन्यात जिजोरीला 4 खेपा केल्यात देवाला, तर 4. पण संध्याकाळी 8-9 वाजले तरी येणं करमतच नसेल. आणि मी आल्यावर 10 वाजता 11 वाजता मी गायांना चक्करच मारित होतो बॅटरी घेऊन. 1 मिनिट. चक्करच मारित होतो. तेव्हाच मी जेवण झोपायचो. ह्या पाहुण्यापासून मी 6 वाजता निघलोय, पण मुक्काम नाही कवा केला. मुक्काम करायला आपल्याला म्हणजे हीच नव्हते का. आता बरेचसे लोक इथं बाहेर गेले की माझ्या ह्याच्या करणं पैसे असं नसायला मी करताच घरातलाच आहे. समजा मीच केलंय, पैसे नाही असं बी नव्हतं ना माझ्या. पण ती पाहुणा आपली कवच नाही आहे. हा, वाटाणे चहा पाणी असं, नाश्ता पाणी टी विषय वेगळा आहे. पण अशी मजाच काय करावं म्हणून काय असं खावा दाब ती मनात सुद्धा नाही आपल्या. ही मनात कवाच अजून बी आलं नाही. अजून यायचा विषय आपलं 50 वय आहे आपलं. आता कसं येणार, कोरं बरोबरीला आल्यात, आता कवाच येऊ शकत नाहीत. आपलं एकत्र कुटुंब आहे. आपलं काही एकटं नाही. मी ही भाऊ आहे मग, एकत्र कुटुंब आहे. सगळे मिळून मिसळून राहणार. तुमचं आता म्हणजे ह्याच्यात काय, तुमचं शिक्षण काय झालंय? 10वी झालंय. 10वी झालेलं आहे तुमचं शिक्षण. ह्याच इथंच गावामध्ये म्हणजे हा, इथं आंतरगावला. अंतरगावला. अंतरावर काय आंतरगाव. अंतरगाव सराठीच का म्हणून जरा शिकलं गाव का? नाही अंतरगाव इथं इकडं अंतरगाव. असं आहे का? भेट दिलेली कोणी आता तुम्हाला म्हणजे ह्या परिस्थितीत तुम्हाला धीर देण्यासाठी कोण येऊन गेलं तुमच्याजवळ? लय भरपूर आहे. आता नाव सांगणं बरोबर नाही, पण सगळेजण येऊन गेले. समधी येऊन गेले. पण सगळ्यांनी धीर दिला तुम्हाला? नुसता धीर दिला, पाठीवर हात टाकून. तेवढं बस झालं तुम्हाला? मोर चालू काय उपाशी मारायचे काय? उपाशी मारून चालन का? नाही. सत्य खरे खोटे. उपाशी मारून चालणार आहे काय? चला बघ, करावं तर स्वतःलाच लागणार. कमी भेटन कवा जास्त भेटन ती विषय वेगळा आहे. जगावं तर लागन ना. मग अशा जर गोष्टी केल्या तर आज घरात 10-12 माणसं, त्यांनी काय करायचं? आपण काय करायचं त्यांनी? आपण जर मस्त इस्टेट आहे बाबदा, त्याची काही इकून खावा का? आता जगण्याचं साधन आहे ते. बरं, आता जमिनीत बी तुम्हाला सांगतो, आता खांदो केले ह्यात आता जमीन ताव द्यायची कवा? बरं, ह्याला शेण टाकायला सुद्धा राहिलेलं नाही. 1-2 लाखाचं शेण ती सुद्धा वाहून गेले. मग आता ही पिकायची, पेरायची, कष्ट करून कवा विकायचं, कवा खायचं? म्हणजे आज जाणार आहे. आज जगण्याचं जे साधन आहे आपलं, ही खरं गेलंय. आपल्याला जी पोट भरणार जी बी होतं ही वस्तू, ती गेली. ह्याचं दुःख जास्त आहे. ह्या नुकसान झाले ह्याचं दुःख नाही मला. गायांची शेळ्या गेल्या का, ह्यातच माझा झाडाचा एखादा कसा शेंडा मोडलाय, तसं असा प्रकार झालाय आपला आज कंडिशनला. आज आताच एक जणांनी तुम्ही पान सुपारी आणून दिली का, त्या माणसाला लई नाद आहे म्हणून. आपल्या ह्याच्या विरुद्ध दुसरं काय नाही. पण तुम्हाला धीर देण्यासाठी आलेत ही महत्वाची गोष्ट. आलेला यायला माझ्या, मी लय समाजातला माणूस आहे. कमीत कमी 1000 माणूस गेला असं येत भेटून. माझं गाव आहे पिंपळगाव, त्यांना यायला साधन भेटणार. बेलगाव, पिंपळगाव, काल इतकी भरपूर त्यांना यायसारखं झालं म्हणून इतकी भरपूर आली, जणू काय एखादा माळव्याचा बाजार भरलाय. ह्यात चिंचपूर आहे मोठं. 101% वयस्कर सुद्धा लोक येऊ गेल्यात. पण का तर आपण संध्याच्या संपर्कात होतो. संपर्कात कोणाच्या नाही असं नाही. लहान लेकरं, हे लेकरं गावात आल्यात, हे पाण्यात आल्यात, हे लेकरं ह्यांचं वय नाही तर ते आल्यात. हे म्हणजे आपण राहिलोय बी तसं, राहतोच बी तसं.
काय म्हणजे दुसरं म्हणजे शिल्लक काय राहिलंय हे राहिलंय म्हणायचं सुद्धा राहिलेलं नाही. मग आता हिथनं जेव्हा ते काय होईल तिथनंच चालू म्हणायचं आपलं. अपेक्षा काय आहे का सरकारकडनं प्रशासनाकडनं? काय अपेक्षा दिलं तर घ्यायचं, नाही दिलं तर राहिलं काय आता करणार. आपली ताकद आहे का त्याची सगळं लढायची? आपली सगळी ताकद आहे का मला सांगा. बरोबर. एखाद्या अधिकाऱ्याने जरी मग तलपाच्या आतनं बाहेरून समजा कोण आहे म्हणलं की मागं सर म्हणलं की सरावं लागतंय. ताकद आहे का आपली मला सांगा बरं. ताकद नाही ना आपली लढायची. काय जाऊन आणायची आणि हे करायचे हाईक म्हणलं की हे करायचे. मी बोलतोय ह्यात काय तुम्हाला गुणमित्र दिसतंय मला सांगा. नाहीच की तुम्ही बोलताय ते खरं आहे सगळं. म्हणजे आणि आपण ह्यात जी बोललोय आता एक अर्धा मिनिट म्हणजे अर्धा शब्द सुद्धा खोटा बोलत नाही आपण. आणि बोल ना. आणि तुम्ही एखादा म्हणला का नाही इतकं पैसे जरा खोटं बोल तरी बोलू शकत नाही आपण. काल तलाठी मॅडम सुद्धा म्हणले ओमदादाला ही माणूस इतका प्रामाणिक आहे. त्यांना सुद्धा वेळ झाल्यावर म्हणलो मी तुम्हाला नेहायला पोरांना मोटरसायकल सोबत लावतो बोंबपर्यंत. आणि लावलं बी मी. वय म्हणलं आमच्या मुलीसारखं आहेत तुम्ही, पण आता ड्युटीमुळे तुम्हाला काय करता येत नाही. आमच्यामुळे लय तकलीफ झाली. ती इतकी 3 दिवस झाला आजच आले नाही, 3 दिवस इथंच होत्या. पण आपली म्हणजे बुद्धीच चांगली हो, म्हणूनच आपण हितवर आलोत. बरोबर. असं कुठं चोऱ्यान लबाड्यान जाबाड्यान करून कुठं कुणाचे पोटं भरल्यात मला सांगा. रात्र दिवस कष्ट करून पोरं नाही. असल्या चोऱ्या करून कुठं पोरं आणि लबाड्या खोटं बोलून माझी इतकी जनावर. मी बोलण्यापेक्षा चिंचपूर मधल्या इटून शेड लोकांना विचारा किती जित्राब होतं ह्याच्याकडं. कसं माझ्याकडे खाव्याची बट्टी होती हो, जास्त खाव्याच्या बट्टीमुळं खाव्यामुळं. आता पलीकडे सांगवीला जवळ आहे तिकडं सुद्धा कवा जात नव्हते. म्हणजे समजा जाळेचे आता आपलं होतं म्हणजे काही बाहेरला हे कुत्र्या मांजराचं काहीच नव्हतं. म्हणजे इतकं जर एखादं दूध खावा फुटलेला असला तरी देत नव्हतं मी. लेकर बाळा खायच्यात म्हणून आपल्याला पाप लागण ह्याचं. म्हणजे इतक्या वस्तू माझे ट्रीटमेंट होते. मग तुम्ही एवढं सगळं प्रामाणिक पण एवढं करताय तुम्ही. समजा पण माझ्यावरच नाही ना संकट आलेलं आहे. पण निसर्ग पुढं नाही बरं समजा जाणून बुजून माझ्यावर संकट आलं असतं तरी म्हणता आलं असतं यायला माझ्यावरच कसं आलंय. सगळ्यावर आलं. सगळ्यावरच आलंय. पण निसर्ग पुढं काय वाटतं तुम्हाला? निसर्गाची ताकद निसर्ग पुढं काय? अहो ती बघितल्यावर समजा ते आमचा भाऊ गेला घरी निघून परवा दिवशी समजा सामान भरून. पण मी दमलं आणि आपल्याला जायचं बी नाही. काही सारखंच नसतं होत. वेळ असते ती माणूस म्हणत नाही वेळ आली तर काळ नव्हता, काळ आला तर वेळ नव्हता, असा प्रकार नाही. असं नेहमी होत नसतंय. पण आता तुम्ही आता काय सांगता शेतकऱ्यांना? आता तुम्ही काय म्हणजे संदेश देताल ह्या सगळ्या तुमच्या या घटनेतून? तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगताल? काय सांगण्यात आपलं ज्याच्या जीवाचं बी आहे ती घरी जाणारच आहे, जिद्दत आहे ती राहणारच आहे. आता आपण जाऊ शकत नाही, मी जाऊ शकत नाही, काही संकट आलं तरी जाऊ शकत नाही. मी नेहमी म्हणत असतो कोणाला बी दुःख सहन करायची ताकद लागते. आनंद कोणी कुत्रा बी बोरजत आहे पुन्हा त्याला भाकर जास्त कमी भेटल्यावर. आपण तर माणूस आहे आपण. आणि समजा कोण 2 रुपयामुळे जर तेडा बोला तर का बसायचं, त्याचं 2 रुपये द्यायचं नको बोलू. म्हणजे असं सांगा तुझी माझी नाही, ती करायचीच नाही, ती बुद्धीलाच नाही आपल्या. अहो ही जर असलं तर असं इतकं उभं होत नसतं. अलग लक्षात. माझं आई वडील अनपट आहेत. मग इतकं जर करायचं चांगल्या सुद्धा सोपं नाही हे काम इतकं उभं करायचं. पण कालावधी काय 20 मेला 2 मुलीचे लग्न केले. आणि शेवटी समजा 2-5 पैशामुळे कुठलं जनावरांना वासरू ऐकलंय हे बी नाही. उलटा मी लग्न लावल्यावर शर्रा केल्यात त्या 20 शर्राच्या बकरी कशी कापताना वरतात तशी वरटत गेल्या सगळ्या. ह्याचं दुःख जास्त ह्या गायाचं. ह्या लुस्कानीचं दुःख नाही मला. मी उद्या 4 दिवसात उभं करणारच आहे. माझ्यापाशी शेतीतले 2 रुपये आल्यावर करणारच आहे मी. आणि करावंच लागतंय केल्याशिवाय. नाही करावंच लागतंय. आपल्याला नादच आहे. मग काय कशावर जगायचं? निवारा जर केला तर चित्रा बाणावा. हीच गोष्ट. शेतीतली वरली माती सगळी पिकणारी वाहून गेली आज. आता पिकं तर गेली पण माती बी गेली ना. अहो तुम्हाला आता खुरवाट बघायला सुद्धा भेटायचं नाही. असलं 2 खुरवाट होतं. 100-150 कोंबडी अशी गेली. तुम्हाला बघायला सुद्धाच खुरवाट भेटायचं नाही. असलं खुरवाट होतं 2. आज घ्यायला जर खुरवाट 25,000 रुपये लागतात त्याला. असलं 2 खुरवाट होतं. एक तर तुम्हाला सांगतो खुरवाटा 6 बाय 10चा होता. 3 ताळी होता ते.
इतकं चित्राब आहे, पण पावसात कवा नाही. तेव्हा ती म्हैस आहे 3 दिवस झालं बाहेरल्या ज्या गोट्यावर आहे, हिथं आल्यावर 3 दिवसाचं पाणी पिली ती आता, आणि 3 दिवसाचं खाल्लंय तिने आता. म्हणजे उपाशीच होती ती हो 3 दिवसापासून. सवय तुम लागलेली. आता ह्याच्यामुळं काय बोलावं सांगा बरं आता. आणि ती आणायला लावली दुसऱ्याच्या गोट्यावर मी. पण घेतलेला हा आत्ताचा इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा आपण त्यांच्याशी ह्या सगळ्या घटनाक्रमच ऐकला आपण पूर्ण या पुराचा. या प्रलयामध्ये आलेला हा जो सगळा झालेला प्रलय महापूर आहे, ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की ती आपण आता त्यांच्याशी बोलताना आपण ऐकलंच. ही परिस्थिती एवढी भयानक, ते म्हणतायत की त्यांचे आई म्हणतायत, वडील म्हणतायत की कधी बघितलेली नाही एवढी मोठी परिस्थिती अशी पाण्याची. तर म्हणजे ह्या दशकातली किंवा या घडीतली सगळ्यात मोठी घटना आहे असं म्हणावं लागेल. आणि त्यांनी ती स्वतः डोळ्यांनी ती घटना बघितलेली आहे. अशाच गोष्टी आम्ही सगळ्यासमोर आणू, समाजासमोर आणू. अशाच प्रेरणादायी यांचा हा जो एक विश्वास होता की लढलं पाहिजे एवढे सगळी घटना झाली तरी. तुम्ही पाहत राहा विश्व TV मराठी. धन्यवाद.